स्टुडंट ऑल ऑफ यू. मागच्या तासिकेत प्रकरण दुसऱ्यामध्ये स्वातंत्र्य काळातील भारतीय शिक्षण आपण पाहत आहोत. त्यामध्ये विद्यापीठ शिक्षण आयोग आपण पाहिलेला आहे, माध्यमिक शिक्षण आयोग आपण पाहिलेला आहे. माध्यमिक शिक्षण आयोगामध्ये आपण माध्यमिक शिक्षण आयोगाची उद्दिष्टे आणि शिफारशी ह्या मागच्या तासिकेमध्ये पाहिलेल्या होत्या. आज आपल्याला भारतीय शिक्षण आयोग 1964-66चा आयोग, याची भारतीय शिक्षणाच्या इतिहासामध्ये अशा नावाने ओळख आहे, कोठारी शिक्षण आयोग म्हणूनही या आयोगाला भारतीय शिक्षणाच्या इतिहासामध्ये ओळखलं जातं. आणि या आयोगाने सर्व स्तरावर काम केलेलं आहे. मग ते प्राथमिक स्तर असेल, मग ते माध्यमिक स्तर असेल, मग ते महाविद्यालयीन स्तर असेल, अशा सर्व स्तरावर या आयोगाने कार्य केलेलं आहे. शिक्षण आयोगाची या पार्श्वभूमी आपल्याला पाहायची आहे. ही पार्श्वभूमी पाहिल्यानंतर या आयोगाने त्या ठिकाणी कशा पद्धतीनं या आयोगाची नेमणूक करण्यात आलेली होती हे आपल्या लक्षात येईल. शिक्षण क्षेत्राच्या राष्ट्रीय स्तरावर विकास साध्य करायचा असेल तर त्यामध्ये संपूर्ण देशातील शिक्षणाच्या विविध स्तरांचा आणि विभागाचा एकत्रितपणे विचार होणे आवश्यक असते. याच विचारातून भारत सरकारने 14 जुलै 1964 साली दौलतसिंह कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षण आयोगाची स्थापना केली. दौलतसिंह कोठारी या आयोगाचे अध्यक्ष असल्यामुळे भारतीय शिक्षणाच्या इतिहासामध्ये या आयोगाला कोठारी आयोगाच्या नावाने ओळखतात. आणि या कोठारी आयोगाने सर्व स्तरावर काम केलेलं आहे. शिक्षणामध्ये जेव्हा जेव्हा बदल करायचे होते तेव्हा भारतीय शिक्षणामध्ये आयोग नेमण्यात आलेले होते. आणि त्या आयोगाच्या शिफारशी काळानुसार बदलत्या काळाचा विचार करून भावी जीवनाचा भावी काळाचा वेध घेऊन त्या शिफारशी केल्या गेलेल्या आहेत. आणि त्या शिफारशी आपल्याला आज या माध्यमातून पाहायच्या आहेत. भारतीय शिक्षण आयोगामध्ये आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर दौलतसिंह कोठारी यांच्यासह इतर 17 सदस्य होते. 17 सदस्याची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये श्री JP नाईक हे या आयोगाचे सचिव होते. अध्यक्ष कोण होते? दौलतसिंह कोठारी होते. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर दौलतसिंह कोठारी. आणि या आयोगाचे सचिव कोण होते? डॉक्टर JP नाईक हे या आयोगाचे सचिव होते. आणि या दोघांच्या सोबत इतर 17 लोक या आयोगामध्ये होते. या आयोगाने, या सदस्यांनी सर्व मिळून त्या ठिकाणी भारतीय शिक्षणामध्ये कशा पद्धतीचा बदल झाला पाहिजे आणि भारतीय शिक्षणाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून काही शिफारशी केलेल्या आहेत. त्या शिफारशीवरून आपल्या लक्षात येतं की त्या ठिकाणी या आयोगाने केलेलं कार्य कसं मोठं होतं आणि किती महत्त्वाचं होतं हे आपल्याला सांगता येतं. एक तुम्हाला तक्ता सांगितलेला आहे, तुम्हाला माहिती असू द्या म्हणून म्हटलेलं आहे. प्रस्तुत आयोगाच्या अहवालाचा मसुदा शिक्षणतज्ञ JP नाईक यांनी अतिशय समर्पक व प्रभावीपणे तयार केलेला आहे. अतिशय समर्पकपणे आणि प्रभावी शब्दामध्ये हा जो मसुदा आहे तो डॉक्टर JP नाईक यांनी लिहिलेला आहे. हे एवढं फार सोपं काम नाही आहे एखादा आयोग लिहिणं आणि ते मांडणं. पण त्यांच्या प्रचंड बुद्धिमत्तेच्या कौशल्याने यांनी हा मसुदा लिहिलेला आहे. या अहवालाचे पहिले वाक्य त्यात असं आहे
की भारताचं भविष्य कुठं घडतं, तर भारताचं भविष्य हे वर्गावर्गातून घडतं, वर्ग खोल्यामधून घडवलं जातं. हे अत्यंत समर्पक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण वाक्य त्यामध्ये पाहायला मिळतं. यामध्ये राष्ट्रनिर्मिती, राष्ट्रातील तरुणाची भूमिका, राष्ट्रातील तरुणांना मार्गदर्शन हे वर्गावर्गातून होत असतं. हा त्या वाक्याचा अर्थ आहे. आता भारतीय शिक्षणाच्या आयोगाची जी प्रमुख उद्दिष्टे आहेत ती कोणती आहेत ते आपण पाहूया. याची पार्श्वभूमी पाहिली. पार्श्वभूमीमध्ये तुम्ही पाहिलात. अध्यक्ष कोण होते या आयोगाचे? डॉक्टर दौलतसिंग कोठारी. सचिव कोण होते? डॉक्टर नाईक, JP नाईक. आणि त्यांच्यासोबत 17 सदस्य होता. अशा पद्धतीची या आयोगाची निर्मिती करण्यात आली होती. आणि या आयोगाचा मसुदा कोण लिहिला होता? डॉक्टर JP नाईक यांनी लिहिला होता. ही पार्श्वभूमी माहीत झाल्यानंतर या आयोगाची जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे शिक्षणाच्या पुनर्रचनेसंदर्भात शिफारस सुचवणे. काय सांगितलेलं आहे? शिक्षणाच्या पुनर्रचनेसंदर्भात शिफारस सुचवणे. शालेय प्रवेश मूल्यमापन योजना, शिक्षणाचा स्थानिक समाजाशी संबंध, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके यासारख्या महत्त्वपूर्ण बाबीवर मार्गदर्शन करणे. जी उद्दिष्टे असतात त्या उद्दिष्टानुसार त्याची कार्यवाही होत असते. कुठलंही काम करण्यासाठी आपल्यालाही काही उद्दिष्टे ठरवावी लागतात. तसं या आयोगाने काही उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत आणि त्या उद्दिष्टानुसार पुढं कार्यवाही केली जात असते. शिक्षणाच्या पुनर्रचनेसंदर्भामध्ये त्यांनी शिफारशी सुचवण्याचं काम हे एक उद्दिष्ट त्या ठिकाणी समोर ठेवलेलं होतं. दुसरं उद्दिष्ट असं होतं की मूल्यमापन योजना असेल, शिक्षणाचा स्थानिक समाजाशी संबंध असेल, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके यासारख्या महत्त्वपूर्ण बाबीवर मार्गदर्शन करण्याचं हे एक उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून बदल करण्यात आले होते पाठ्यपुस्तकामध्ये, अभ्यासक्रमामध्ये. तिसरं उद्दिष्ट होतं वर्ग अध्यापन आणि अध्यापन पद्धती संदर्भामध्ये दिशानिर्देश करणे. वर्ग अध्यापन आणि अध्यापन पद्धती संबंधी दिशानिर्देश करणे, वर्ग अध्यापनाची एक दिशा निश्चित करणे आणि त्या संदर्भामधले निर्देश, सूचना. निर्देश म्हणजे सूचना. निर्देश कशाला म्हणतात? सूचनेला म्हणतात. त्या संदर्भातल्या सूचना त्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर चौथं उद्दिष्ट आहे धार्मिक व नैतिक शिक्षणासंदर्भात शिफारशी सुचवणे. धार्मिक आणि नैतिक फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपल्यावर जर धार्मिक संस्कार आणि नैतिक संस्कार जर झाले तर आपल्याकडून वाईट कृती होत नाही. आपल्या हातून वाईट कृतीला आपलं मन परावर्तित होत नाही. यासाठी धार्मिक आणि नैतिक शिक्षण फार महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना धार्मिक आणि नैतिक शिक्षणाचे अध्यापनाचे धडे मिळालेले असतात त्या विद्यार्थ्याकडून वाईट कृत्य होत नसतं. हे फार महत्त्वाचं असतं. यासाठी नैतिक शिक्षण गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये नैतिकता आहे तो शिक्षण घेतलेला व्यक्ती कधी भ्रष्टाचार करणार नाही. भ्रष्टाचार करणारे नैतिक नसतात, धार्मिक नसतात, पशुतुल्य लोक असतात. त्यामुळं शिक्षणातून ह्या गोष्टी मिळाव्यात ही एक उद्दिष्ट समोर त्यांनी ठेवलेलं होतं. पुढचं उद्दिष्ट आहे शालेय स्तरावर कार्यानुभव, समाजसेवा या विषयाच्या महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे श्रमप्रतिष्ठा फार महत्त्वाची आहे. आपण घरी जर दळण आणून आईने पाठवलं तर नको म्हणतो, लाज वाटते आपल्याला. तर ही वाटली पाहिजे का? नाही. आपण आपल्या घरच्या कामात कधीही करायचं. कामाला
खूप महत्त्व दिलं पाहिजे. महात्मा गांधीजींनी सांगितलं. गाडगे बाबा स्वच्छता अभियान त्यांच्या नावानं राबतं. ते स्वतः रोड स्वच्छ करायचे, परिसर स्वच्छ करायचे. आज त्यांचं नाव इतिहासामध्ये आजही अजरामर आहे. मरावे पण कीर्तिरूपी उरावे या म्हणीप्रमाणे मानवाला मोठं करतं ते काम मोठं करतं. कामातून व्यक्तीचं कर्तृत्व सिद्ध होत असतं. म्हणून कर्तृत्ववान बनण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे आणि शिक्षण घेतलेला व्यक्ती कर्तृत्ववान बनू शकतो. या उद्देशानं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट या आयोगानं सांगितलेलं आहे. पुढचं उद्दिष्ट आहे शालेय व महाविद्यालयीन स्तरावर अभ्यासपूरक उपक्रमासंदर्भात शिफारशी करणे. अभ्यासपूरक शालेय स्तरावर महाविद्यालयीन स्तरावर अभ्यासाला ज्या पूरक गोष्टी असतात त्या राबवाव्यात. विद्यार्थ्यांचं जेणेकरून अभ्यासाच्या माध्यमातून त्याची बौद्धिक क्षमता विकसित होते. तो सद्गुणांचा स्वीकार करतो आणि त्याची प्रगती झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने राष्ट्राची प्रगती होते. ज्या राष्ट्राची प्रगती आपल्याला पाहायला मिळते, ज्या राष्ट्रातील अधिकाधिक लोक शिकलेले आहेत, ज्या राष्ट्रातील अधिकाधिक लोक कमवते आहेत, ज्या राष्ट्रातील अधिकाधिक लोक कार्यक्षम आहेत, ते राष्ट्र प्रगतीवर असतं. हे आपण पाहतो. आणि ही प्रगती ही आपली शिक्षणातून व्हावी आणि शिक्षणातून होत असते. म्हणून महाविद्यालयीन स्तरावर आणि शालेय स्तरावर अभ्यासपूरक उपक्रमासंदर्भात विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जावं अशी एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट समोर त्या आयोगाने ठेवलेलं आहे. आणि हे जे काही 7 उद्दिष्ट आपण पाहिले, 6 उद्दिष्ट, ह्या उद्दिष्टांना समोर ठेवून, हे उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी काही शिफारशी मांडलेल्या आहेत. हे उद्दिष्ट समोर ठेवून काय केलेले आहेत, त्यांनी शिफारशी काही सुचवलेल्या आहेत. त्या शिफारशी कोणत्या आहेत ते आपण आज इथं पाहणार आहोत. कोणत्या शिफारशी आहेत त्यामध्ये पहिली शिफारस सांगितलेली आहे, पूर्व प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रमात विविध खेळ, शैक्षणिक संस्कार, कार्यात्मक उपक्रमांचा समावेश असावा. बघा, पूर्व प्राथमिक स्तर म्हणजे इयत्ता कितीचा स्तर हो? इयत्ता 5वी पर्यंतचा स्तर म्हणजे पूर्व प्राथमिक स्तर. या वयातील मुलांना खेळायला दिलं पाहिजे, कारण खेळाच्या ह्याच्यातून, कौशल्यातून त्यांच्या स्नायूची बळकटी येते, त्यांचा शारीरिक विकास होतो, मानसिक विकास होतो आणि बौद्धिक देखील विकास होतो. खेळासाठी देखील बुद्धी लागते, मनाची एकाग्रता लागते, चिंतन लागतं, तर कुठलाही खेळाडू त्या ठिकाणी यशस्वी होतो. सातत्य लागतं, मेहनत लागते. आणि शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना जर त्या ठिकाणी पूर्व प्राथमिक स्तरावर अभ्यासक्रमात विविध खेळ, शैक्षणिक संस्कार, कार्यात्मक उपक्रमांचा जर सहभाग असेल, कृतीयुक्त शिक्षण जर असेल, तर ते विद्यार्थ्यांना त्या शिक्षणाची आवड निर्माण होते. आता मी जे तुम्हाला शिकवतो ज्या पद्धतीनं, या पद्धतीनं मुलाला जर लहान शिकवायला गेलं तर ऐकतील का मुलं? कुणी काहीतरी बाटली करणार, कुणी कोणाला खोडी करणार. कारण त्यांची बुद्धी काय असते, स्थिर नसते, चंचल मन असतं. पण त्या चंचल मनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून तशा पद्धतीचं त्यांना अभ्यास असावा, ही या दृष्टिकोनातून मांडलेली शिफारस आहे. दुसरी शिफारस आहे, प्राथमिक शाळेमध्ये पाठ्यपुस्तके व शालेय साहित्य मोफत द्यावे. प्राथमिक शाळेमध्ये पाठ्यपुस्तके व शालेय साहित्य काय करावे म्हटलेलं आहे, मोफत द्यावे. आपला कायदाच आहे सक्तीच्या शिक्षणाचा. आणि स्वातंत्र्य भारतापासून या शिफारशी राधाकृष्ण आयोगामध्येही पाहिलेल्या आहेत. वय वर्ष 14पर्यंत मोफत विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं, सक्तीचं शिक्षण द्यावं. त्याचं पुन्हा कायद्यात रूपांतर केलं 2009ला RTEमध्ये, राईट टू एज्युकेशन. ही शिफारस याच्या आधी केलेली आहे. आणि या उद्देशानं प्राथमिक शाळेतील मुलांना पुस्तके आणि साहित्य शाळेचं हे द्यावं, ही एक त्यामध्ये महत्त्वपूर्ण शिफारस सांगितलेली आहे. त्यानंतर पुढची शिफारस आहे, दर्जेदार
पाठ्यपुस्तके निर्मितीसाठी स्वतंत्र व स्वायत्त यंत्रणा निर्माण करावी. दर्जेदार पुस्तकांसाठी बालभारती म्हणून एक संस्था आहे आपल्या राज्यामध्ये. जे पुस्तकं आपल्याला मिळतात ते बालभारती एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. आणि ती संस्था काय करते? पुस्तक छापण्याचं काम करते. अभ्यासक्रम निश्चित करून तज्ज्ञाला बोलवून निश्चित करते. पुस्तकं जे दिले अभ्यासक्रम निश्चित केला ते आपल्याला छापून पुरवण्याचं काम ही करते. ही अशी स्वतंत्र संस्था निर्माण करावी असं त्या आयोगामध्ये सुचवलेलं होतं. ही एक महत्त्वपूर्ण शिफारस आहे. त्यानंतर उच्च प्राथमिक स्तरावर लेखी परीक्षेसोबत तोंडी परीक्षा आणि आंतरिक मूल्यमापन असावे. उच्च प्राथमिक म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी सध्याच्या ह्याच्यानुसार या स्तरावर विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा पण व्हावी आणि तोंडी परीक्षाही व्हावी. त्यांचं स्वयंमूल्यमापन व्हावं. ही एक महत्त्वपूर्ण शिफारस या आयोगाने यामध्ये सांगितलेली आहे, मांडलेली आहे. मध्ये एक कायदा आला होता बघा, तुम्ही ऐकला आहे, मला वाटतं तुम्हाला पण त्याचं मुभा मिळालेली असेल. 8वीपर्यंत परीक्षाच नाही. मग ह्यामुळं मूल्यमापन जर होत नसेल तर मुलं काम करतील का? गुणवत्ता टिकेल का? टिकणार नाही. म्हणून ही एक महत्त्वपूर्ण शिफारस त्या काळात केली होती, 66-64-66च्या काळात. पुढचा आहे माध्यमिक शिक्षणात व्यावसायिक शिक्षणाचा भाग मोठा असावा. आता का माध्यमिक शिक्षणात व्यावसायिक शिक्षणाचा भाग असावा? कारण व्यावसायिक शिक्षण जेव्हा अधिकाधिक लोकांना मिळतं तेव्हा त्या राष्ट्राची बेकारी कमी होते. अधिकाधिक लोकांच्या हाताला काम जेव्हा मिळतं तेव्हा ते राष्ट्र प्रगतीवर जात असतं. आणि म्हणून कामाचे धडे आणि टेक्निकल तंत्रज्ञानाचा वापर करून जे काम करणारे लोक असतात त्यांना जर माध्यमिक शिक्षणाच्या स्तरापासूनच तशा पद्धतीचं शिक्षण दिलं तर ते उद्या एक चांगले व्यावसायिक बनू शकतात, चांगले तंत्रज्ञ बनू शकतात. या उद्देशानं ही एक महत्त्वपूर्ण शिफारस त्यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. पुढचं शिफारस अशी आहे, अभ्यासक्रमामध्ये समाजसेवा, कार्यानुभव आणि कला यांचा समावेश असावा. समाजसेवा, आपण सर्व समाजामध्ये राहतो. मानव हा समाजशील प्राणी आहे. तो एकटा राहू शकतो का? नाही. त्याला समाजामध्ये राहिल्यानंतर सेफ वाटतं, तो एकटा राहायला घाबरतो. आणि मग आपण ज्या समाजामध्ये राहतो, ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजाचं देखील आपण देणे असतो. काय असतो? देणे असतो. आपल्या आईवडिलाचे आपण देणे असतो म्हातारपणात, तसं समाजाचंही आपण देणं असतो. आणि अशी वृत्ती आपल्यामध्ये शालेय जीवनामधून रुजवावी या उद्देशानं असे धडे शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना मिळाले तर ते उद्याचे राष्ट्राचे आधार बनतात. आणि म्हणून या ठिकाणी ही एक महत्त्वपूर्ण भूमिका त्यामध्ये आपल्याला शिफारस यामध्ये सांगितलेली आहे. कार्यानुभव असेल, कला असेल, ह्या कला जोपासणं, कार्यानुभवासारख्या विषयातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हे देखील फार महत्त्वाचं त्यामध्ये आपल्याला सांगता येईल. पुढचा मुद्दा आहे, इयत्ता 8वी ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अवगत असाव्यात. कोणत्या 3 भाषा? मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि इंग्रजी भाषा जी आंतरराष्ट्रीय भाषा आहे. या तिन्ही भाषेचा अभ्यासक्रमामध्ये समावेश असावा या उद्देशानं ही एक महत्त्वपूर्ण शिफारस या आयोगाने केलेली आहे. त्याला त्रिभाषा सूत्र असं म्हणतात. जी भाषा तुमची स्थानिकची भाषा असते त्या भाषेला काय म्हणतो आपण? मातृभाषा म्हणतो. त्यानंतर राष्ट्राची भाषा कोणची आहे? आपली हिंदी आहे, तिला राष्ट्रभाषा म्हणतो. आणि आंतरराष्ट्र स्तरावर चालणारी भाषा इंग्रजी आहे, याला इंग्रजी भाषा म्हणतो. या तिन्ही भाषाला त्रिभाषा सूत्र असं म्हणतात. ही एक महत्त्वपूर्ण शिफारस कोठारी आयोगाने केलेली आहे. पुढचे आहे मूल्यमापनासाठी राज्य परीक्षा मंडळाने बाह्य परीक्षेचे मूल्यमापन करून प्रमाणपत्र प्रदान करावीत. बाह्य मूल्यमापन परीक्षेचं करून प्रमाणपत्र द्यावेत. मंडळ जे असतं, आता तुम्ही 10वीचं राज्य मंडळाकडून पास होऊन 10वी उत्तीर्ण होऊन इथं आलात तर त्या मंडळाने तुमची एक्झाम घेतली, त्या एक्झाममध्ये तुम्ही पास झालात आणि मग तुम्ही 11वीला आलात. ही एक महत्त्वपूर्ण शिफारस त्या काळामध्ये 64-66 कोठारी आयोगाने केलेली आहे. पुढची आहे
राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख विद्यापीठात शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असावे. राष्ट्रीय स्तरावरील जे काही विद्यापीठ आहेत, आता इंदिरा गांधी युनिव्हर्सिटी दिल्ली ही राष्ट्रीय स्तरावरलं विद्यापीठ आहे. अशा ठिकाणी शिक्षणाचं माध्यम काय असावं म्हटलेलं आहे? इंग्रजी असावं. कारण त्या ठिकाणी बाहेरल्या राष्ट्रातील देखील मुलं येतात, मग त्या मुलांना हिंदी येईल का? येणार नाही. तर त्या ठिकाणी इंग्रजी माध्यम असेल तर बाहेरच्या राष्ट्राचेही मुलं इथे येतात. आपले मुलं UK जातात, अमेरिकेला जातात, त्यांची मुलं इकडे येतात. मग त्या ठिकाणी सर्वांना समजेल अशी भाषा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाषा इंग्रजी असते, म्हणून ती तिथं असावी. ही एक महत्त्वपूर्ण शिफारस त्यामध्ये सुचवलेली. पुढची शिफारस आहे, विद्यापीठामधील अभ्यासक्रमामधून पारंपरिक पाठांतराऐवजी मौलिक विचार व मनन यास महत्त्वाचे स्थान द्यावे. पारंपरिक शिक्षण त्याच्यापेक्षा मौलिक विचार फार महत्त्वाचे, यावर लक्ष द्यावं. आपल्याला काही गोष्टी शिक्षणातून सगळ्या गोष्टी कळतात असं नाही. घरामध्ये जर मोठे असतील तर मोठ्यांकडून बी बऱ्याच गोष्टी आपल्याला चांगल्या कळतात. तसे मौलिक विचार व्याख्यान आयोजित करावे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, चांगल्या लोकांचे आत्मचरित्र विद्यार्थ्याला सांगावे, अशा पद्धतीचे विचार त्या ठिकाणी राबवावेत. हे एक महत्त्वाची शिफारस त्यामध्ये सांगितलेली आहे महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांना. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये सामाजिक शास्त्रांना महत्त्व द्यावे. पदव्युत्तर म्हणजे MA, MCOM, MSc हे वर्ग म्हणजे पदव्युत्तर वर्ग असतात. ग्रॅज्युएशन नंतरचे PGचे वर्ग. आणि या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? सामाजिक शास्त्रांना महत्त्व द्यावं, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यार्थ्यांचा सोशल दृष्टिकोन डेव्हलप होईल. ह्या उद्देशाने ही एक महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे. पुढची आहे, अध्यापनातून वर्गामध्ये प्राप्त होणारे ज्ञान व्यवहारात वापरण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी अध्यापनात पाठांतराऐवजी कृतीवर भर द्यावा. आपण जे सध्या सुशिक्षित बेकारांची संख्या जी पाहतो, मधल्या काळामध्ये कृतीयुक्त शिक्षणाला फार महत्त्व नव्हतं. आता ते लक्षात आलेलं आहे. पाठांतर पद्धतीवर लक्ष जास्त केंद्रित केलं जात होतं. मार्कापेक्षा कृती महत्त्वाची आहे. कृती शिक्षणावर भर दिला पाहिजे. कृतीवरून ज्यावेळेस शिक्षण घेतो विद्यार्थी आणि शिकतो, त्यावेळेस त्याला कळतं आणि तो त्या ठिकाणी प्रगती साध्य करू शकतो. म्हणून कृतीयुक्त शिक्षण फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे एक त्या ठिकाणी आपल्याला शिफारस त्यांनी केलेली आहे. पुढची शिफारस आहे, धार्मिक शिक्षण हे ऐच्छिक असावे. ते शाळेच्या वेळेव्यतिरिक्त पालक आणि व्यवस्थापनाच्या अनुमतीने घेण्यास हरकत नाही. धार्मिक शिक्षण हे शाळेच्या व्यतिरिक्त असावे म्हटलं. कारण शाळेमध्ये अनेक धर्माचे लोक एकत्र येतात, शिकतात. त्यामुळे शाळेमध्ये जर धर्मशिक्षण जर दिलं तर कुठल्या धर्माच्या मुलाला कुठलं शिक्षण द्यावं हे देखील प्रश्न पडतो. म्हणून शाळेच्या टाईमच्या व्यतिरिक्त धार्मिक शिक्षण दिलं जावं, जेणेकरून त्या ठिकाणी त्या मुलांना धर्मशिक्षणाच्या माध्यमातूनही ज्ञान प्राप्त होतं. सर्व धर्म समभाव आपल्या राष्ट्राने स्वीकारलेला आहे आणि म्हणून ही एक महत्त्वपूर्ण शिफारस त्यामध्ये त्यांनी केलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. शेवटची शिफारस आहे, शालेय अभ्यासक्रमात अभ्यासपूरक उपक्रम हा महत्त्वाचा भाग असून त्यामध्ये बालवीर आणि वीरबाला, राष्ट्रीय छात्रसेना यासारख्या उपक्रमांचा समावेश असावा. बघा, बालवीर, वीरबाला, NSS, NCC हे जे काही आहेत, सामाजिक सेवा करणाऱ्या ह्या विद्यार्थ्यांना सामाजिक सेवेची रुजवणूक करण्याच्या एक संस्था आहेत. आता सिद्धेश्वरच्या यात्रेमध्ये आपण NCCची मुलं आपल्याला लाईन लावण्यामध्ये मदत करतात. राष्ट्रीय सेवा योजनेची मुलं एखाद्या ठिकाणी एखाद्या गावामध्ये जाऊन काम करतात, नाल्या खणत असतील, वृक्षारोपण करत असतील किंवा गाव स्वच्छता हा उपक्रम राबवत असतील. हे जे असे उपक्रम राबवतात त्याच्यातून त्यांच्यामध्ये सेवाभाव रुजतो आणि काम करण्याची वृत्ती विकसित होती. म्हणून हे असे उपक्रम राबवावेत. वीरबाला पथक असेल किंवा बालवीर पथक असेल, असे पथक करावेत आणि विद्यार्थ्यांना या माध्यमातून काम करण्याची संधी द्यावी. विद्यार्थ्याकडून ही कृती करून घ्यावी आणि कामाची सवय लावावी, हा त्यामागचा उद्देश आहे. अशा पद्धतीनं आज आपण हा घटक पाहिलेला आहे. उद्या आपण पुढील उर्वरित पुढचा भाग आपला या प्रकरणातील जो आहे तो म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986चं हे आपण उद्याच्या तासिकेत पाहणार आहोत. आज आपण इथं थांबू.